नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण. विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज कंबाईन ग्रुप सीचा पेपर झाला. आजच्या पेपरमध्ये अंकगणित आणि रिझनिंग या विषयाचे एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या 20 प्रश्नापैकी जे काही अंकगणित या विषयाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं विश्लेषण घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 81. एक रेल्वेगाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 किलोमीटर तासी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो, तर रेल्वेगाडीचा मूळ वेग किती असेल? बरोबर आहे. हा प्रश्न तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व करू शकता. एक तर ऑप्शननी जाऊ शकता आणि सेकंड जी मेथड आहे त्या मेथडमध्ये जर तुम्हाला ॲडव्हान्स यूज ऑफ टाइम अँड डिस्टन्स जर माहीत असेल तर तुम्ही फॉर्म्युलामध्ये पुट करून पण सॉल्व करू शकता. तर मी तुम्हाला ॲडव्हान्स यूज ऑफ फॉर्म्युला सांगतो. या जागेवर अंतर किती आहे? 480 बरोबर जर ओरिजिनल वेग जर x असेल तर x वजा वेग कमी करण्यात आलेला आहे. कितीनी कमी झालेला आहे? 8नी. भागीला वेगेतील अंतर आहे 8 गुणीला वेळेतील फरक कितीचा आहे? 3 तासाचा वेळेतील फरक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इझिली विदाउट युजिंग ऑप्शन पण तुम्ही या मेथडनी सोडवू शकता. अंतर बरोबर स्पीड 1 गुणीला स्पीड 2 भागीला स्पीड मधला फरक गुणीला वेळेतील फरक. आता या जागेवर काय करायचं आहे? 480 ला मी 3 चा भाग देतो तर 160 चा भाग जातो. अगदी बरोबर. आणि त्याच्यानंतर तिरपा गुणाकार म्हणजेच 160 गुणीला 8 बरोबर x आणि गुणीला x वजा 8. आता काय करावं लागेल? इथे याचे फॅक्टर करायचे. म्हणजेच मी फॅक्टर करतो. टू बी कंटिन्यू. इथे लिहितो 40 गुणीला 4 गुणीला 8 बरोबर x आणि x वजा 8. राईट. आता 40 गुणीला 8 चोक 32 बरोबर x वजा 8. याचाच अर्थ x ची व्हॅल्यू आहे 40 आणि 32 आहे x वजा 8. म्हणजे सुरुवातीचा जो काही वेग होता तो वेग कितीचा होता? 40 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ही आहे एक मेथड. बरोबर आहे. दुसऱ्या मेथडनी ऑप्शननी सोडू शकता तुम्ही. 480 ला जर 40 चा भाग जर दिला तर 12 तास आलेला आहे. 12 तास. आणि त्याच्यानंतर 8 मी कमी करतो तर 480 भागीला 32 16 दुने 32 16 त्रिक 48. 30 ला जर 2 चा भाग दिला तर 15 आला. 15 तास आणि 12 तास मधील फरक कितीचा आहे? 3 तासाचा फरक आहे. ही दुसरी मेथड आहे. ह्या दोनच मेथड आहे ज्या मार्केटमध्ये एक्सलंट आहे. या दोन पैकी एका मेथडचा वापर करून तुम्ही पेपरमध्ये हा प्रश्न सोडवला जर असेल तर तुम्ही नक्कीच वेळेमध्ये त्या ठिकाणी सेव्ह करू शकले असते. बरोबर आहे. चला दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक 82. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मार्कांची सरासरी 13 आहेत. जर 25 मुलांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? बरोबर आहे. मुलींची संख्या आपल्याला काढायचं आहे. काढण्यासाठी रूल्स ऑफ ॲलिगेशनचा वापर करून हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतो. आता रूल्स ऑफ ॲलिगेशनचं म्हणणं काय की सुरुवातीला मुले त्याच्यानंतर मुली आणि सरासरी. मुली आणि सरासरी. मुले किती आहेत? 25 मुलांनी मिळवलेल्या मार्काची सरासरी 10 आहेत. या ठिकाणी वर्गामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्काची जे सरासरी आहे 13. विद्यार्थ्यांच्या एकूण मार्काची सरासरी 13. नंतर मुले जे आहे मुलांची जी आहेत ती सरासरी आहे 10 आणि मुलीची सरासरी आहे 18. आता काय करायचं? या ठिकाणी फरक काढायचा. तिरपा फरक म्हणजे 13 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे? फरक आहे 5चा. त्याच्यानंतर 10 आणि 13 मध्ये फरक आहे 3चा. आता याच्यानंतर मुले जे आहेत, मुले जर 25 असतील तर
मुलींची संख्या किती? 5 पासून 25 याचाच अर्थ आपण जर वर जातो तर आपल्याला कितीचा गुणाकार करायचा आहे? 5चा गुणाकार करायचा आहे. 5 5 25. त्याचप्रमाणे जर मी 3 ला 5चा गुणाकार करतो तर 5 3 15 म्हणजेच मुलींची जी संख्या होती ती संख्या किती होती? 15 होती. म्हणजेच दिलेल्या 82 नंबरचा प्रश्नाचे जे उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हा ऑप्शन क्रमांक 3 राईट. ऑप्शन क्रमांक 3 82 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहेत. हे अगदी बरोबर आहे, कधीच रॉंग होणार नाही. नेक्स्ट, आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी प्रिव्हियस मी क्लिअर करतो. याचा ऑप्शन नंबर म्हणजेच हा जो 81 नंबर आहे 81 नंबरचा पहिला बरोबर, त्याच्यानंतर 82 प्रश्नाचं उत्तर 15 बरोबर, नंतर 83 नंबर सोडून दाखवतो मी तुम्हाला. एका वर्गात 40 मुलांची शिष्यवृत्ती मिळवली म्हणजे स्कॉलरशिप जी आहे ती किती? 40% मुलांनी मिळवली. एकूण जर 100% आहेत, टोटल स्टुडंट बरोबर 100%, 100 किंवा 100% पेक्षा 100च लिहितो मी 100. त्याच्यापैकी मुलांनी किती? 40% स्कॉलरशिप. म्हणजेच याचाच अर्थ मुलींनी जी आहे ती स्कॉलरशिप किती मिळाली असतील? 60%. बरोबर आहे. 40% 100चे 40%, 100चे 40% म्हणजे 40 आणि राहिलेले 60% मुलीला स्कॉलरशिप मिळाली असतील. राईट. जर 50% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असेल, 50% विद्यार्थ्याला म्हणजे 100चे स्कॉलरशिप जी आहेत स्कॉलरशिप ती किती? स्कॉलरशिप 50, 100चे 50% म्हणजे 50 विद्यार्थ्याला जर स्कॉलरशिप मिळत असेल, वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60%. मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल तर स्कॉलरशिप मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल? वर्गात एकूण मुलींची टक्केवारी, आता मुलींची टक्केवारी 60%, 50% वर्गात एकूण 60% काय आहेत? गर्ल्स. आता 60%, 6 6 36. आता हे जे 36 आहेत 36, तर स्कॉलरशिप मिळालेल्या मुलींची टक्केवारी किती? मुलींची टक्केवारी जर मी 6चा भाग, 1 मिनिट काहीतरी वेट, पुन्हा रिपीट करतो प्रश्न. इन अ क्लास 40% ऑफ बॉयज गॉट स्कॉलरशिप, 50% गॉट स्कॉलरशिप अँड गर्ल्स कॉन्स्टिट्यूट 60% ऑफ टोटल स्ट्रेंथ. टोटलचं ठीक आहे. म्हणजेच एका वर्गात 40% मुलांनी स्कॉलरशिप मिळवली म्हणजे 100ची 40% 40. नंतर जर 50% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असेल, 100चे 50%, 100चे 50%, 100चे 1 मिनिट, 100चे 50, अरे यार, 100चे 50% म्हणजेच 50 आणि वर्गात मुलींची टक्केवारी 60% असेल, 60% असेल. याचाच अर्थ म्हणजे मुलींना एकूण वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल. 60% बरोबर आहे, 40% बॉईज. आणि मुलांना स्कॉलरशिप किती मिळाली आहे? 40% स्कॉलरशिप. तर याचाच अर्थ 40चे 40% म्हणजे 16 आणि एकूण स्कॉलरशिप आहेत 50. याचाच अर्थ 34 मुलींना स्कॉलरशिप मिळाली असतील. म्हणजे एकूण मिळून किती यायला पाहिजे? 50 यायला पाहिजे. आता काय करायला पाहिजे? 34 मुली कितीपैकी? 60पैकी गुणिला 100. बरोबर आहे. राईट. आता हे 0 आणि 0 कॅन्सल. याचाच अर्थ 340ला कितीचा भाग द्यायचा आहे? 6. 6 35 दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहेत, त्याच्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये आहेत. म्हणजेच पहिला आणि तिसरा हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. मग ऑप्शन किती राहिले आपल्यासमोर? 2 राहिले. 6 35 40,
6 पंचे 30 40, 6 6 36, 6चा ऑप्शन एकच आहे, म्हणजेच हा चौथा नंबरचा कॅन्सल. अगदी बरोबर. म्हणजेच या 83 नंबर या प्रश्नाचं उत्तर कोणता ऑप्शन राईट आहे? दुसऱ्या नंबरचा राईट आहे. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 84. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 ला विकतो. म्हणजेच एक मोबाईल 3600 आणि दुसरा मोबाईल पण 3600 ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. राईट. आता बघा या ठिकाणी 3600 ला विकतो म्हणजे सेलिंग प्राइस इक्वल आहे. सेलिंग प्राइस जर इक्वल आहे तर काय करायचं? 20% याचाच अर्थ 1/5. पहिल्या ठिकाणी नफा होतो म्हणजेच 5 चा आर्टिकल तो 6 ला विकेल, 5 + 1 6, आणि दुसऱ्या ठिकाणी तोटा होतो याचाच अर्थ 5 मधून 1 जर गेले तर किती उरले? 4 उरले. पण हे सेलिंग प्राइस आणि हा पहिला जो कॉलम आहे त्या कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस इक्वल असायला पाहिजे. का बरं इक्वल? कारण की तो दोन्ही सिच्युएशन मध्ये 3600 आणि 3600, बट इथे आपल्याला सेलिंग प्राइस डिफरंट दिसत आहे. काय करावं लागेल? यांचा लसावी 6 आणि 4 यांचा लसावी किती होतो? 12 होतो. 12 करण्यासाठी 2चा गुणाकार दोन्ही साईडला करा कारण की मिनिंग बदलणार नाही, आणि या ठिकाणी 3चा गुणाकार दोन्ही साईडला. राईट. इथे जर पाहिलं तर 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15 आणि इथे 12 आणि हे पण 12. याचाच अर्थ सेलिंग प्राइस आता कशात? इक्वल आहे. 12 त्रिक 36 म्हणजेच कितीचा गुणाकार? 300. आता आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे ते चेक करावं लागेल. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला असेल? एकूण जर मी बेरीज करतो तर 25, आणि इथे जर बेरीज करतो मी 12 दुने 24 तर 24चा आर्टिकल 25चा आर्टिकल 24 मध्ये विकत आहे. याचाच अर्थ 1चा तोटा झालेला आहे. बट 1 बरोबर 300 आलेले आहेत कारण की जर 600 ला 12चा भाग दिला तर भाग कितीचा जातो? 300. म्हणजे 300 रुपयाचा तोटा त्या व्यक्तीला, एका दुकानदाराला झालेला आहे. ऑप्शन क्रमांक पहिला 84चा हा राईट उत्तर आहे. स्ट्रॅटेजी परफेक्ट ठेवायची पेपर सोडवायच्या वेळेस. राईट. नंतर समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 85. प्रश्न क्रमांक 85. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. म्हणजे शिक्षकाचा जो आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर यांचा गुणोत्तर आपल्याला रेशो दिलेला आहे. खर्च किती आहे? खर्च आहे 9 आणि उत्पन्न आहे 11. याचाच अर्थ 2 सेव्हिंग करत आहे. जर त्याने वार्षिक 36,000 म्हणजे 2 बरोबर 36,000 वार्षिक म्हणजे 12 महिन्याचे, तर 1 बरोबर 18,000. 1 बरोबर, बट 1 म्हणजे याचाच अर्थ हे 12 महिन्याचं उत्तर आहे. तर जर मी 12 महिने बरोबर 18,000, 12 महिने बरोबर, कारण की 1 वर्षाचं आहेत. राईट. तर या सिच्युएशन मध्ये 1 जर काढायचं आहे तर 18,000ला 12चा भाग द्यावा लागेल. म्हणजेच 150, 112 1 12, त्याच्यानंतर 60, 12 पंचे 60, 12 पंचे 60 आणि 1500चा भाग जातो. आपल्याला काढायचं काय? मासिक उत्पन्न. इथे पण विचारलं आहे मासिक उत्पन्न. एका महिन्याचं उत्पन्न हे 12 महिन्याचं उत्पन्न वार्षिक आहेत. बरोबर आहे. वार्षिक जे दिलेलं आहे ते वार्षिक किती आहेत? वार्षिक म्हणजेच 12 महिने. एका वर्षाचा 18,000चा फायदा. बरोबर आहे. 12 महिन्याचा फायदा जो आहे तो म्हणजे सेव्हिंग जे आहे ते 18,000. तर 12 महिने बरोबर 18,000. तर एक महिना किती? 1 महिना बरोबर 1500. आपल्याला काढायचं काय? प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काढायचं आहे मासिक उत्पन्न काढायचं आहे. उत्पन्न म्हणजेच 11 काढायचं आहे. तर दोन्ही साईडला 11चा गुणाकार करावं लागेल. 11चा गुणाकार 2 0, 11 5 55, हातची आले 5, 11 1 11 आणि 5 16. म्हणजे याचाच अर्थ 16,500 त्या व्यक्तीचं मंथली
मंथली इन्कम असायला पाहिजे. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 85 नंबर प्रश्न जो पेपरमध्ये विचारण्यात आला होता अंकगणित या विषयाचा, तर ऑप्शन नंबर 4 हा राईट उत्तराचा रोल प्ले करतो. त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करायची आहे. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86. अरुण एका दिवसात केलेले काम सचिनचे एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहेत. म्हणजे अरुण हा अर्धा काम करतो, याचाच अर्थ सचिन जो आहे सचिनची एफिशियन्सी डबल आहेत. मी 3 व्यक्ती लिहितो या ठिकाणी. एक म्हणजेच पहिला अरुण, दुसरा आहेत व्यक्ती सचिन आणि तिसरा सचिनने एका दिवसात केलेले काम राहुल. तिसरा व्यक्ती आहेत राहुल. आता बघा यांची एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता दिलेली आहेत आणि कार्यक्षमता अरुण एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहेत. म्हणजे याचाच अर्थ सचिनची एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता डबल. नंतर सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहेत. याचाच अर्थ राहुलची एफिशियन्सी डबल आणि एकूण एफिशियन्सी जर काढतो तर यांची बेरीज बरोबर 7. म्हणजेच अरुण अधिक सचिन अधिक राहुल मिळून एफिशियन्सी कार्यक्षमता कितीची होणार? 7ची होणार. याचाच अर्थ काय की जर राहुल हा 4 गुलाबजामुन बनवतो, सचिन हा 2 बनवणार आणि अरुण हा 1 बनवणार, तिघांनी मिळून 7 गुलाबजामुन बनवतील. त्याच्यानंतर राहुलने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे झालेले आहेत. राहुल एकटा ते काम 14 दिवसात करतो. राहुल ते काम किती दिवसात करतो? 14 दिवसात करतो. याचाच अर्थ तो एका दिवसात 4 गुलाबजामुन बनवतो. 14 चोक 56 म्हणजे एकूण गुलाबजामुन किती आहेत? 56 आहेत. आपल्याला काढायचं काय आहे? अरुण सचिन आणि राहुल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील? तर 56 गुलाबजामुन ते एका दिवसात 7 बनवतात. याचाच अर्थ त्यांना 8 दिवस लागेल पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी. कोणत्या ऑप्शन मध्ये राईट आहे? तिसरा ऑप्शन दिलेल्या 86 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बरोबर आहे. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 87. वाऱ्यामुळे 21 मीटर उंच वृक्ष त्याचे वृद्धापासून x मीटर अंतरावर अशा प्रमाणे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा. झाडाची x उंची काढायची आहे. मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न, अगदी हा जास्त डिफिकल्ट नाही आहे. फक्त स्ट्रॅटेजी आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे डायग्रामच्या बेसवर आणि पायथागोरसची जर रूल आणि अँगल जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इझिली हा प्रश्न सोडवू शकता. काय करावं लागेल? मी अँगल ड्रॉ करतो. म्हणजे या जागेवर अँगल ड्रॉ करतो. अँगल ड्रॉ केल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला हा x काढायचा आहे. x काढायचा आहे उंची x किंवा ही उंची ही x आपल्याला काढायचं आहे. याचाच अर्थ x काढायचा आहे. नंतर 21 आणि हे आपल्याला दिलेलं आहे 7√3. नंतर 21 वाऱ्यामुळे कमी तुटतो. याचाच अर्थ की 21 मधून हा x वजा करावं लागेल कारण की हा तुटलेला आहे. तर आपल्याला x काढायचा आहे. आता बघा त्या ठिकाणी एक विशिष्ट कोन तयार होतो. एक रूल जर तुम्हाला माहित असेल, मी एक रूल इथे तुम्हाला आठवून देतो. √3 1 आणि त्याच्यानंतर 1चा डबल. बरोबर आहे. मी काय करतो 1च्या जागेवर ऑप्शन मधून 7 पहिला ऑप्शन पुट करतो. पहिला तर मला वाटतच नाही उत्तर, हा दुसरा पण वाटत नाही, हा 7 वाटतो. का बरं? कारण की इथे आहेत 1 म्हणजे 7 हा पाहिल्याबरोबर तुम्ही टिक करू शकले असते की उत्तर हा तिसरा बरोबर आहे. का बरं? कारण की इथे जर 7 ठेवतो मी तर 21 मधून 7 जर गेले तर किती विद्यार्थी मित्रांनो? 14. किती विद्यार्थी मित्रांनो? 14. म्हणजेच 7 मीटर या ठिकाणी झाडाची उंची. काहीच क्वाड्रॅटिक इक्वेशन काहीच गरज नव्हती हा प्रश्न सोडवायच्या वेळेस. डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी, कारण की हे 60 हे 30 60 डिग्री 30 डिग्री आणि 90 डिग्री
पायथागोरसचा हा एक रूल आहे हाईट अँड डिस्टन्स या युनिटमध्ये, त्या युनिटच्या बेसवर तुम्ही इझिली हा प्रश्न सोडू शकले असते. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 87चा उत्तर ऑप्शन नंबर 3 हा राईट आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88. प्रश्न क्रमांक 88. एका 30 सेंटीमीटर त्रिज्येच्या भरीव घन गोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर, म्हणजे याचाच अर्थ काय, सॉलिड स्फिअर. बरोबर आहे. आता या ठिकाणी घनफळ जे राहते सॉलिड स्फिअरचा घनफळ राहते 4/3 पाय r क्यूब आणि नंतर सिलेंडरचा घनफळ राहते पाय r स्क्वेअर इंटू h. आणि काय नंबर म्हटलेला आहे, किती तयार होतील, तर या कंपॅरिझन मध्ये हा डब्बा आपल्याला काढायचा आहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पाय आणि पाय कॅन्सल, नंतर r पहिल्याची त्रिज्या किती दिलेली आहे, 30 सेंटीमीटर दिलेली आहेत. याचाच अर्थ 4/3 गुणिला r चा क्यूब म्हणजे 30चा गुणाकार 3 वेळा करावा लागेल. 30 गुणिला 30 गुणिला 30 बरोबर बॉक्स इंटू r म्हणजे त्रिज्या 10, 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिला 10 गुणिला हाईट किती आहे, 4 आहेत. आता बघा, 0 0 0 आणि 0 कॅन्सल, नंतर हे 4 4 कॅन्सल, कारण की न्यूमरेटर डायरेक्टली कॅन्सल होतात. नंतर आपल्याकडे हा 3चा हा 3 कॅन्सल, फक्त इथे काहीच राहिलेले नाहीत, म्हणजेच हा डब्बा राहिलेला जो आपल्याला काढायचा आहे नंबर. आणि इथे 30 गुणिला 3 म्हणजेच 90 नंबर इथे निघालेला आहेत. आपल्याला जे काढायचं होतं, किती सॉलिड सिलेंडर तयार होतील, 90 सॉलिड सिलेंडर तयार होतील. म्हणजे 88 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हा राईट आहे. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 89. प्रश्न क्रमांक 89. प्रश्न क्रमांक 89. आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखी किंवा आयताकृती आकाराची परिमिती किती, परिमिती काढायचं आहे. आता परिमिती काढण्यासाठी या पॉइंट पासून तर पुन्हा आपल्याला या पॉइंटवर यावं लागेल. सुरुवातीला हे इथून म्हणजेच प्रत्येक रस्त्याने जायचं. हे किती आहेत, 9 आहेत. 9 अधिक हे किती आहेत, 5. त्याच्यानंतर आपल्याला हे दिलेले नाहीत, हा पण अब्सेंट आहे, हा पण अब्सेंट आहे. बट हे एकूण जर मी पाहतो तर मला हा 9 तर दिलेला आहेत ना, हे अब्सेंट आहे. याचाच अर्थ सुरुवातीला पॅरलल म्हणजेच 9 म्हणजे एकूण हा 1, हा दुसरा आणि हा तिसरा आहे. तीनही मिळून किती होणार आहेत, 9 होणार आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे 9 हे किती आहेत, 2. नंतर हा ऑलरेडी लिहिण्यात आलेला आहे, हा किती आहेत, 7. बरोबर आहे. ही जी लाईन, नंतर ही लाईन ऑलरेडी लिहिण्यात आली आणि ही टोटल इथे जर पाहिलं तर हे 5 मधून 2 जर गेले तर हे 3 आणि 7 बरोबर 10. यांची करायची आहे बेरीज आणि ही बेरीज म्हणजेच परिमितीचा रोल प्ले करणार आहेत. बरोबर आहे. 9 आणि 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 10 30, 30 आणि 7 37 आणि 5 42, 42 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक पहिला 89 या प्रश्नाचं उत्तर हे राईट आहे. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न क्रमांक 90. 14 ऑगस्ट 1947. एक आठवत असेल तुम्हाला, 15 ऑगस्ट 1947 म्हणजे शुक्रवार, याचा आन्सर गुरुवार. म्हणजे विदाउट सॉल्विंग, कारण की प्रत्येक वेळेस शिकवणारा व्यक्ती हा फक्त एकच शिकवतो. 15 ऑगस्ट 1947 म्हणजे शुक्रवार, हे पॅटर्न असायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ हा गुरुवार. आणि बेसिकली हा रिझनिंगचा आहे, तर रिझनिंगचं विश्लेषण तुम्हाला ज्ञानेश्वरी मॅडम कव्हर करून देणार आहेत. फक्त मी या ठिकाणी अंकगणित या विषयाचेच एक्सप्लेनेशन देतो. हा रिझनिंगचा 90 नंबर रिझनिंग. नंतर बॉक्सेस टोटल
ठीक आहेत. आता बघा मॅडमने दिलं तर चालेल किंवा मग 91 नंबरचं जर वाटलं की हा गणितचा आहे तर मी याचं एक्सप्लेनेशन देऊन देतो तुम्हाला. एका पेटीत काही आंबे आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे राहतात. काय करायचं, डायरेक्ट भाग द्यायचा. मी काय करतो, जर 12 7 84 म्हणजे 0 राहतात. जर या ठिकाणी 80 12 सकम 72 8 राहतात, बरोबर आहे. आणि नंतर 14 ने जर भाग दिला तर 12 पंचे 70 10 राहतात, म्हणजे दुसरा हा उत्तर राईट आहे. दुसरा याचं उत्तर इथे गुरुवार, याचं उत्तर गुरुवार आणि याचं उत्तर इथे 80 म्हणजे ऑप्शन नंबर 2. बाकी 92 नंबर हे मॅडम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार. नंतर हे घड्याळचं पण मॅडमनीच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, कारण की रिझनिंगचे जे प्रश्न आहेत अंक गणितचंच फक्त मी सांगणार आहेत. बाकी बुद्धिमत्ता या विषयाचं एक्सप्लेनेशन मॅडम देणार आहे तुम्हाला. 94 नंबर रिझनिंग अंकगणितच मला सांगायचं आहे. 95 नंबरचा प्रश्न, हा प्रश्न पण अंकगणित या विषयाचाच आहे. 95 नंबरचा प्रश्न, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने, म्हणजेच या ठिकाणी 20% कमी करण्यात आलेला आहे. केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 किलो हे जास्त साखर मिळते. 20% डिस्काउंट दिलेला आहे, म्हणून तो किती साखर जास्त आणतो, 2.5 किलो साखर जास्त आणतो, मिळू शकतो. म्हणजे याचाच अर्थ तो जो पैसे देतो व्यक्ती, तो पैसे 80% देतो. मग पैसे किती देत आहे, 80% बरोबर रुपीज 160 रुपीज, कारण की 80%चेच पैसे देतो, 100%चे देत नाही. याचाच अर्थ इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, या 20ला जर मी 4चा गुणाकार करतो तर 80% ते 20% गुणिला 4 बरोबर 80%, तर 2.5 गुणिला 4 बरोबर 10 kg, म्हणजे 10 kg 160 रुपयाला, तर 1 kg बरोबर किती रुपयाला, 16 रुपयाला 1 kg. आपल्याला काय विचारण्यात आलं होतं, तर प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधा. मूळ किंमत जी आहे ती आहे तर 16 रुपीज. मूळ किंमत किती आहे, 16 रुपीज, राईट. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 95चं राईट उत्तर जे आहेत ऑप्शन नंबर 4 हा राईट आहे. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 96 नंबरचा प्रश्न, वर्तुळातील संख्येचे आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं. स्टडी केल्याच्या नंतर प्रश्न खाली करावा लागेल. नाही, हा रिझनिंगचा आहे, हा रिझनिंगचा प्रश्न आहे, ठीक आहे, हा स्किप करतो मी. हा रिझनिंगचा प्रश्न आहे, वेट, हा रिझनिंगचा आहे, हा पण रिझनिंगचाच आहे, ब्लड रिलेशन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 98, हा 98 आपला अंकगणित या विषयाचा प्रश्न आहे. अंकगणित या विषयाचा हा प्रश्न क्रमांक कोणता, 98. खालील वर्तुळालेख म्हणजेच एक पाय डायग्राम दिलेला आहे. एका कुटुंबाचा विविध बाबीवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, मासिक उत्पन्न आहेत 46,800 रुपीज मासिक उत्पन्न आहेत, राईट. तर कपड्यापेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहेत. आता या ठिकाणी डिग्रीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. कपड्यापेक्षा अन्नधान्य जर तुम्ही पाहिलं, मी काय करतो 100 वजा करतो, 44 आणि 24 वापस, याचाच अर्थ 68 डिग्रीनी जास्त आहेत. कोण जास्त आहे, अन्नधान्य. म्हणजे 68 डिग्रीचा आपल्याला काय काढायचं आहे, उत्तर काढायचं आहे. ओरिजिनल हा कंप्लीट ग्राफ म्हणजेच 360 डिग्री. ओरिजिनल ग्राफ बरोबर 360 डिग्री. आता बघा 4 बॉक्स मेथडनी हे इझिली सॉल्व केल्या जाणार आहेत. इथे बघा 1 0 1 0 1 0 आणि 1 0, राईट. मग दोन्ही जागेवर इथे 1 0 म्हणजे इथे जायच्या वेळेस 0 आहेत, राईट. या पद्धतीने किंवा वेट, काय करतो मी 46,800 ला 360चा भाग सुरुवातीला हा 0 आणि 0 हे डिग्री इथे डिग्रीचं काढायचं आहे. म्हणजे 360 1 डिग्रीचं उत्तर काढतो मी, 1 डिग्रीचं मी उत्तर काढतो. 1 डिग्रीचं काढण्यासाठी 1 डिग्रीचं उत्तर काढण्यासाठी 360 डिग्रीला 360 डिग्रीचा भाग द्यावा लागेल. म्हणजे 1 डिग्री
तर 1 डिग्री 360चा भाग द्यावा लागेल. 360चा भाग हा 0 कट झाल्याच्या नंतर 36 एक 36 आणि 36 त्रिक 108 वर 0 म्हणजेच 1 डिग्री बरोबर 130 रुपीज मल्टिप्लाय बाय 68 ऑन बोथ साइड 68 गुणाकार करावं लागेल. याचाच अर्थ हा 0 ॲज इट इज राहणार आहे. अगदी बरोबर. 0च्या नंतर 13 13 78 शी 8 हातची आले 7 बरोबर आहे. 13 नाही, सुरुवातीला काय करावं लागेल, हां इथे बघा, सरळ सरळ 13 गुणिला 8 त्रिक 24 म्हणजे 40 आपल्याला किती ऑप्शनमध्ये दिसतो, 2 ऑप्शन, दुसरा तिसरा चौथा आणि त्याच्यानंतर पहिला आणि चौथा या 2 ऑप्शनमध्ये दिसत आहेत. तर 68 गुणिला 13 करायचं आहे. 13 8 104 4 हातचे 10 13 78 78 आणि 10 बरोबर 88 म्हणजेच गुणाकार इथे 400 884 8840 68 डिग्रीचं उत्तर. 68 डिग्रीचंच आपल्याला उत्तर काढायचं होतं. म्हणजेच पहिला ऑप्शन प्रश्न क्रमांक 98चा हा राईट उत्तर आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न, हा प्रश्न रिझनिंगचा आहेत. मॅडम तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहेत. नंतर 100 नंबर बरोबर आहे. टोटल अंकगणित या विषयात किती प्रश्न आले होते, फक्त एक फास्टमध्ये कन्क्लूड करतो, मी तुम्हाला मोजून दाखवतो. 98 नंबरचा एक प्रश्न बरोबर आहे. 98 नंबरचा एक, हा 2 95 नंबरचा 2 95च्या प्रिव्हियसमध्ये, हा पण जर मी पकडतो अंकगणितचा तर 3 3च्या नंतर हा 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे एकूण अंकगणित या विषयामध्ये म्हणजे विचारण्यात जे पेपरमध्ये आले 12 प्रश्न विचारण्यात आले आणि बाकीचे 8 आणि तो जर प्रश्न जर ॲड केला तर 9 प्रश्न म्हणजे टोटल 100 मार्काच्या पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही मिळून 20 प्रश्न विचारण्यात आले होते. आता प्रश्नाचं कंपॅरिझन जर ग्रुप बी सोबत जर करायचं जर झालं तर सीचा पेपर थोडंफार हा मॉडरेट होता. कारण की तुम्ही काय करता, इग्नोर करता या सब्जेक्टला. इग्नोर करू नका. चांगल्या लेवलची जर कन्सेप्ट जर तुमच्याकडे असेल आणि ट्रिक जर व्यवस्थित असेल तर प्रश्न हे इझी होते, प्रश्न डिफिकल्ट नव्हते. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, कारण की आजच्या सेशनमध्ये फक्त तुम्हाला उत्तरच पाहिजे आहेत, बाकी एक्सप्लेनेशन ऐकण्याची तुमची मनस्थिती राहत नाही. आता इथे सांगितलेले उत्तर मला तर वाटतं की 100% बरोबरच राहणार आहेत. एकही प्रश्न आपले चुकणार नाहीत माझ्या दिलेल्या एक्सप्लेनेशन मधून. राईट विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. इथे थांबतो.